जग म्हणे राम राम कान येती विमाने, जग सगळं राम म्हणते पण विमान काय येत? विमान करता कोण राम म्हणतच नाही. हाती द्रव्याची माळा आणि कांता ध्यान. बघा, चिंतन करून बघा. काय काय शास्त्रकार असं म्हणतात, जिवंत असणारी बायको विसरते पण मेलेली विसरत नाही. माफ करा बरं का, माझं जर कोणाला रागेल. जिवंत असणारी बायको विसरते पण मेलेली विसरत नाही. ते असताना लय चांगलं होतं म्हणते. मी तू बोलासच नाही त्या सांगण्याने उपयोग म्हणून ती मेली. बघा, काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण द्रव्यदारेचे करी भजन या नावे बद्ध. कायनं वाचेनं मनानं चित्तानं द्रव्यधारेचं भजन आहे. लक्षात घ्या, राम पाहिजे का तुला? आपण आपल्या मनाला प्रश्न विचार, हे बा मना एवढा परमार्थ चालू आहे, तुला राम हवाय काय? मन म्हणते नको. कारण का जसं माशी सगळ्यावर बसते पण विस्तवावर बसत नाही, प्राणाला मुक्ते, तसं मन सगळ्यावर बसते पण मन रामाला विसरणे. कारण का ज्यावेळेस जे मन रामावर स्थानापन्न होईल त्यावेळेला मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती घासून कैसे निवृत्तीशी आले रे, मन हे राम झाले म्हणतात. हा बद्धात आपला तुमचा आमचा परमार्थ बद्धातला आहे. मग तुम्ही म्हणशाल आम्ही परमार्थ चांगला करतो. परमार्थाला लागल्यापासून एवढंच कळलेलं आहे आम्हाला, एवढंच कळलेलं आहे की येताना काय आणलेलं नाही, जाताना घेऊन जायचं नाही, गोळा करायचं सोडायचं नाही. हो, येताना काही आणलेलं नाही. कबीर महाराजचा अभंग आहे, आना नगीन जाना नगीन, इस तन दन की कौन बढ़ाए, आपने देखत मिट्टी में जाए. हाड़ जले लकड़ी की मोली, बाल जले घास के बोले, कहत कबीर सुन मेरे गया, आप गए पीछे डूब गई दुनिया. राजा तू येलास तर काय, आज बरं आपण एवढा परमार्थ करतो आणि आज संध्याकाळी आपला नंबर लागला तर, नंबर म्हणजे कळाला का?